आभार. मान्य प्रायोजकांचे मनापासून आभार. या कार्यक्रमाचे जे सन्माननीय आयोजक आहेत त्यांचेसुद्धा मनापासून आभार. आणि अतिशय चांगला प्रतिसाद आपण सगळेजण देतात. आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आम्ही आभार मानतो. दीपसंध्या 2025 या कार्यक्रमाच्या दुसऱ्या उर्वरित भागाला आता आपण सगळेजण मिळून सुरुवात करूया. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्यासमोर जी गाणी सादर केली, बरीचशी गाणी आमच्याकडे इथे आलेली, त्यातली काही गाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही कलाकार आता या दुसऱ्या भागामध्ये नक्की करू. कारण काही गाणी अशी असतात की जी गाणीसुद्धा आजही आपल्या मनामध्ये कायम आहे. जरी जुन्या काळातली असू दे गाणी नाही तर नवीन काळातली गाणी असू दे, आजही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ही गाणी कायम आहे. गाण्यांची जादू ही कायम आहे. याचं कारण असं की संगीत ही एक अशी गोष्ट आहे, असं माध्यम आहे की जे सगळ्यांना एकमेकांच्या जवळ आहे. इथे संगीताला जात, धर्म, भाषा, काळ, वेळ, स्थळ या कशाचंही बंधन नसतं. संगीतमध्ये कुठल्याही भाषेतलं असू दे, आपल्याला भले तमिळ, तेलुगू यातले शब्द कळत नसले तरी त्याचा ताल आपल्याला कळतो. संगीत भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेलं आहे की जे संगीत एकमेकांना जवळ आणण्याचं काम करतं. एवढंच नाही तर आता आपण सगळेजण म्हणजे डॉक्टर आहात. माझ्या म्हणण्याला कदाचित आपण मान्यता द्याल की बरेचसे डॉक्टर आजकाल संगीत थेरपीचा सुद्धा वापर करायला लागले. मॅडम बरोबर आहे ना माझ्या कारण आम्ही म्हणजे जेव्हा फॉरेन टूर्स वगैरे करतो त्यावेळेला आम्ही बघतो तिथले डॉक्टर्ससुद्धा एखाद्या पेशंटचं थोडीशी क्रिटिकल कंडिशन त्यांना वाढली तर संगीताचा वापर ते करतात, त्याची ट्रीटमेंट करतात, त्याच्यामुळे तो पेशंट रिस्पॉन्ड करायला. ही जादू आहे संगीतामध्ये. त्याच संगीताचा गीताचा कार्यक्रम आपल्यासमोर मी कलाकार सादर करीत आहोत. दीपसंध्या 2025 प्रथमेश मोरे यांची प्रस्तुती असलेला हा कार्यक्रम आपल्यासमोर आम्ही कलाकार सादर करत असताना दुसरा भाग या कार्यक्रमाचा आपल्यासमोर आम्ही आता सादर करणार आहोत. पहिल्या भागामध्ये काही गाणी सादर केली गेली, दुसऱ्या भागामध्ये सुद्धा काही गाणी तुमच्यासमोर आम्ही कलाकार सादर करत आहोत. सुरुवात करतोय आम्ही SD बर्मन, सचिन देव बर्मन, जे आपल्या संगीतामध्ये त्यांनी जास्तीत जास्त लोकसंगीताचा वापर केला, फोक संगीताचा वापर केला. सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं जे गायलं होतं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी. ते हे गाणं तुमच्यासमोर आपण सादर करत आहोत की ज्या गाण्यामध्ये खास करून सॅक्सोफोन या वाद्याचा वापर केला गेलेला आहे. ते गाणं तुमच्यासमोर सादर करत आहेत विनल देशमुख आणि रुपाली. चॉकलेट हिरो देवानंद साहेब यांची सदाबहार फिल्म गाईडची. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल. कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल. कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन. गाता रहे मेरा दिल.
करना